नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार। आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत लोकप्रिय असलेल्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर खास मुंबईहून आपल्या सगळ्यांशी बातचीत करण्यासाठी, संवाद करण्यासाठी आणि अनुभव कथन करण्यासाठी म्हणून देखील थिएटर ऑफ रेलेव्हन्स ह्या महाराष्ट्रभर ज्यांची रंगचळवळ गाजती आहे त्या थिएटरच्या बिनीच्या शिलेदार आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्या सर्वांचं स्वागत करताना मी त्यांचंही या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। आजचा आपला एपिसोड क्रमांक 159 आहे मित्रांनो आणि नक्कीच थिएटर ऑफ रेलेव्हन्स आणि लोकशास्त्र सावित्री या विषयावर आपण या रंगकर्मींना बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी छानपैकी संवाद करणार आहोत। रंगकर्मी अश्विनीजी आपल्यासोबत आहेत, रंगकर्मी सायलीजी आपल्यासोबत आहेत, रंगकर्मी कोमल खामकरजी आपल्यासमवेत आहेत। मी पुन्हा संवाद कट्ट्यावर मनापासून आपलं स्वागत करतो। मला प्रारंभ करताना निश्चितपणानं ज्यांची लोकशास्त्र सावित्री या सावित्रीबाईंचं जीवन एका अर्थानं आणि स्त्रीत्वाची जाणीव, तिचं अस्तित्वाची जाणीव करून देणारं हे जे नाटक आहे प्रचंड गाजलेलं आणि रसिकांनी सुद्धा त्याचं उत्तमपैकी स्वागतच केलं आहे सगळ्या ठिकाणी। त्यामध्ये लीड रोल करणाऱ्या, प्रमुख भूमिका करणाऱ्या ज्या अभिनेत्री आहेत अश्विनीजींना माझा पहिला प्रश्न करायचा आहे मला की ह्या सगळ्या थिएटर ऑफ रेलेव्हन्स ज्याचे जनकच रंगकर्मी मंजुळजी भारद्वाज आहेत, त्यांची ही सगळी चळवळ आहे आणि जवळपास 3 दशकपेक्षा अधिक 31 वर्षांपासून ही चळवळ चालू आहे आणि हा सगळा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। तर मला आपण सांगा की कसे आपण या सगळ्या चळवळीशी जोडल्या गेलात? नक्कीच। थिएटर ऑफ रेलेव्हन्स ही एक फिलॉसॉफी, एक नाट्य सिद्धांत आहे आणि त्याची सुरुवात मंजुल भारद्वाज जे रंगचिंतक आहेत त्यांनी सुरू केलेली आहे। अर्थात ज्यावेळी एक नाट्य चळवळ किंवा आपण एक नाट्य आंदोलन म्हणतो, पण त्याची सुरुवात कुठेतरी आपल्या मनात होते, तशी सुरुवात त्यांच्याही मनात झाली। एक नाटक करावं, फेम निर्माण करावं, पैसे कमावे, हे सगळं होतं, पण याच्यातनं पलीकडे जाऊन त्यांनी या नाटकाला परिवर्तन किंवा बदलाचं एक सशक्त माध्यम आणि त्याच्याही पुढे मानवी उन्मुक्ततेचं दर्शन म्हणून मांडलं। कारण त्यांचे अनुभव तसे येत गेले की नाटक फक्त रंगमंचापुरता मर्यादित नाही आहे, तर नाटकाने आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना, अनुभवांना विश्लेषित करून त्या अनुभवांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन मग त्याला माणसाला माणूस म्हणून घडवण्याच्या प्रक्रियेत आणलं आणि तेव्हापासून म्हणजेच 12 ऑगस्ट 1992ला या नाट्य सिद्धांताची सुरुवात झाली। आणि याची सुरुवातच अशी झाली की जे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर खूप साऱ्या दंगली झाल्या, सामाजिक दंगली झाल्या, त्या दंगलीमध्ये पूर्ण आपला समाज ढवळून निघत होता, रक्तपात होत होता, पण अशावेळी एक कलाकार म्हणून त्यांची एक भूमिका होती। ती भूमिका त्यांनी घेतली की त्यांनी नाटक तयार केलं आणि अशा कर्फ्यू बाउंड एरियामध्ये जाऊन ते प्रस्तुतही केलं आणि त्या नाटकाला बघून प्रेक्षक जे तलवारी घेऊन आले होते त्यांनी त्या तलवारी टाकून इंसान जिंदाबाद आणि इन्सानियत जिंदाबाद असे नारे दिले आणि तिथनं ही एक सुरुवात झाली। ती सुरुवात किंवा तो अनुभव सगळा येईसर मला ह्या फिलॉसॉफीमध्ये 11 वर्ष झाली। आणि त्यामध्ये मी ज्यावेळी छेडछाड की या नाटकाने सुरुवात केली होती, छेडछाड म्हटलं की सगळ्यांनाच माहिती आहे की मुलींसोबत किंवा मुलांसोबतही की छेडछाडीचे जे प्रसंग घडतात, तर त्या नाटकाने ॲक्च्युअलमध्ये मला स्त्री असण्याचा अभिमान दिला। त्यानंतर मी गर्भ नाटक केलं। गर्भ म्हणजे आपण आईच्या गर्भातनं बाहेर येतो, पण आपल्या गर्भातनं नाही येत, तर ते जे आपण तयार केलेले गर्भ असतात, कोश असतात, ते तोडण्याचं काम ह्या नाटकाने केलं आणि एक माणूस म्हणून जगण्याची मला ताकद दिली। मी एक माणूस आहे आणि हे जग माझं आहे हे मला या नाटकांनी दिलं आणि तिथनं आमची एक सुरुवात झाली या नाटकांमध्ये। वाह, म्हणजे एका प्रगल्भ
माणसासोबत आपण काम करतायत की त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आणि म्हणूनच कसोशीनं आणि असोशीनं ही सगळं चळवळ ही हळूहळू चांगल्यापैकी पकड घेत समाज मनावर ही पुढं येत चाललेली आहे. मला असं वाटतं की 9 ऑगस्टलासुद्धा लोकशास्त्र सावित्रीचा एक वेगळा प्रयोग खास लोक आग्रहास्तव जळगाव नगरीत होतोय 9 मार्चला. 9 मार्चला कुठे आहे बरं तो? 9 मार्चला लोकशास्त्र सावित्रीचं परफॉर्म आम्ही प्रस्तुत करतोय ते गंदे हॉल, लाना हायस्कूल. तर जळगावमध्ये जे लाना हायस्कूल आहे तिथे जो गंदे हॉल आहे तिथे आम्ही या नाटकाची प्रस्तुती करत आहोत संध्याकाळी 6 वाजता. वा. म्हणजेच येत्या शनिवारी. आणि लोकशास्त्र सावित्री, सावित्री म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की सावित्री म्हणजे नेमकं कोण किंवा सावित्रीबाई फुलेंनी नेमकं काय केलं आहे. पण आम्ही हे म्हणतोय की सावित्रीबाई फुलेंनी जो संघर्ष केला आहे तो माहिती आहे, पण त्या पलीकडे आपली भूमिका काय आहे म्हणून आम्ही त्यांचा संघर्ष या नाटकात नाही दाखवत आहोत. तर या नाटकाच्या माध्यमातून आम्ही विचारतोय की आपल्यातली सावित्री कुठे आहे. क्या बात. कारण आतापर्यंत संघर्ष जो चालत आला तो त्यांनी केला आणि त्याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. पण आता आपली भूमिका आहे ना पुढाकार घेण्याची, पण तरीही आपण पुढाकार घ्यायला घाबरतोय. आणि एक आहे की मी नेहमी म्हणतेय की महिलेला किंवा एक इवन समाजातील प्रत्येक घटकाला ना कायम हे दाखवलं जातं, बिंबवलं जातं की तुम्ही कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय उभं राहू शकत नाही, तुम्ही डिपेंडेंट आहात कोणावर तरी. आणि खास करून महिलेला तर हे केलंच जातं. आणि तिथनं आमची भूमिका सुरू होते की डिपेंडेंट ते इंडिपेंडेंट होण्याचा आमचा हा प्रवास आहे. मग तो एक व्यक्ती म्हणून का असेना किंवा कलाकार म्हणून का असेना, तर तो आमचा हा सगळा प्रवास आहे. आणि लोकशास्त्र सावित्रीमध्ये आम्ही एक व्यक्तीचाही आणि आम्ही कलाकारांचाही एक स्वतंत्र होण्याचा प्रवास दाखवत आहोत. छान. म्हणजे आपण फार प्रारंभीच फार सुंदर मांडणी केली. खरं तर 3 दशकांपासनं वैचारिक नाटकांची शृंखलाच अख्खी या थिएटर ऑफ रेलेव्हन्सने दिलेली आहे, आपण सगळ्यांनी दिलेली आहे. मी सायलिंगकडे आता जातो आहे. मला सांगा की जसं यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं या चळवळीशी, रंग चळवळीशी एक रंगकर्मी या नात्याने आणि सर्जनशील कलावंत या नात्याने आणि एक माणूस म्हणून सुद्धा आपण सगळे जोडले गेलेले आहात. तर घरगुती कामगार महिलेची भूमिका आपण या लोकशास्त्र सावित्रीमध्ये साकारतायत आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका ती आहे. काय सांगाल बरं या नाटकाबद्दल आणि वैयक्तिक तुमचा प्रवास आणि ही चळवळ याच्याबद्दल? थिएटर ऑफ रेलेव्हन्स हा नाट्य सिद्धांत एक असा सिद्धांत आहे जो मनुष्याला उन्मुक्त करतो. तर ह्या सिद्धांताची भूमिका आहे की जो शोषित वर्ग आहे त्यालाही उन्मुक्त करायचं आणि जो शोषक वर्ग आहे त्यालाही उन्मुक्त करायचं. कारण आम्ही हे नेहमी म्हणतो की शोषित आणि शोषक माझ्यातच आहे. त्यामुळे हे जे वर्तुळ आहे ना, हे थांबण्यासाठी मनुष्यतेला उन्मुक्त करणं गरजेचं आहे आणि तीच भूमिका आम्ही आमच्या नाटकातून घेत असतो. लोकशास्त्र सावित्रीमधल्या भूमिकेबद्दल की चांदणी हे माझं कॅरेक्टर आहे नाटकातलं. आणि त्या कॅरेक्टरची ती एक सामाजिक स्तराचं बघितलं तर जो तळागाळातला वर्ग आहे त्याचं रिप्रेझेंटेशन करते. आणि ती व्यक्ती एक अशी आहे की जी खूप थेट आहे, बंडखोर आहे, लढाऊ आहे, पण तिच्या आयुष्यात जेव्हा स्वतःची वेळ येते तर ती पोटापाण्याच्या प्रश्नापुढे जाऊ शकत नाही. आणि आज तळागाळाच्या वर्गाचीही तीच स्थिती आहे की पोटपाण्याच्या प्रश्नापुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे. आज बघायला गेलं तर कामगार वर्ग जो आहे त्या कामगार वर्गाची संख्या भारतात खूप जास्त आहे आणि त्यांनी जर ठरवलं तर ते सांस्कृतिक बदल घडवून आणू शकतात, सत्तेचा बदल घडवून आणू शकतात आणि एक क्रांतीची मशाल देशाला दिशा दाखवू शकते, हे निश्चित आहे. त्यामुळे हा जो समाज, हा जो तबका आहे त्या तबक्याने या प्रश्नातून उठून एक थेट भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि तीच जाणीव या नाटकात ती अभिनेत्री तिला करून देते की आतापर्यंत बाई तू लढतेस, भांडतेस, पण कधी संवाद साधतेस का, कधी विचार करतेस का. आणि ती विचाराची भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि तिथे बहिणाबाई चौधरींचं उदाहरण आम्ही देतो की त्या शिकलेल्या नव्हत्या, पण आज त्यांच्यावर PhD केली जाते, त्यांच्या नावाची युनिव्हर्सिटी आहे.
तर मनुष्य असण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली जीवनमूल्य आणि जीवनदृष्टी हे आम्ही या नाटकातून दाखवत आहोत. वा, एक म्हणजे आपण म्हणतो की प्रस्थापित चेहरा, प्रथितयश चेहरा, ग्लॅमर असलेला चेहरा असा नाटकाला लागतो, चित्रपटाला लागतो. पण इकडे विचार महत्त्वाचा आहे. तुम्ही सगळे ह्या चळवळीमधले काम करणारी आणि समर्पित भावनेनं काम करणारी लोक आहात. मी आता जाणार आहे ते कोमल खामकर यांच्याकडे. मला वाटतं तुमची मध्यमवर्गीय शिक्षकीची भूमिका आणि ते प्रतिनिधित्व तुम्ही करता आहेत. मला रसिक मित्रांनो एक या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला सांगायचं की या तिघींशी बोलताना मला जाणवतं आहे की त्यांचा एक भूमिका आहे, ठाम असा त्यांचं स्वतःची मतं आहेत आणि त्या ठिकठिकाणी जाऊन त्याच्या संदर्भात ती जाणीव अधिकाधिक प्रगल्भ कशी करता येईल याच्यासाठी म्हणून कसोशीनं आणि असोशीनं प्रयत्न करत आहेत. म्हणून जळगाव नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे. कोमलजी, मला सांगा की तुमचा प्रवास कसा झाला, या चळवळीशी तुम्ही कशा जोडल्या गेल्यात? माझा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे आणि जसं आयुष्यामध्ये जशी दिशा मिळाली तसं नाटकातही दिशा मिळत गेली. हे थिएटर ऑफ रेलेव्हन्स आणि अश्विनी हिचं खूप मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यात. कारण झालं असं की या नाटकात जसं तुम्ही म्हणाले की मी मध्यम वर्गाची भूमिका करते, त्या मध्यम वर्गाच्या रोलला असं काही ठराविक नाव नाही आहे, कारण त्यांची काही ओळख नाही आहे. तर माझा संघर्ष या नाटकातही आणि आयुष्यातही तोच होता की माझी ओळख काय, माझं अस्तित्व काय आहे. एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून धडपडत होते की नेमकी मी जगते कशासाठी. हो, कलाक्षेत्रात काम केलं, सो कॉल्ड प्रस्थापित रंगजगतात मी होते, फेम होतं, प्रसिद्धी होती, पैसे होते, पण जो एक हॉलोनेस असतो कलाकाराचा, एक व्यक्तीपासून कलाकार होण्याचा आणि कलाकारपासून समृद्ध माणूस म्हणून घडण्याचा, तो हॉलोनेस मला खूप त्रास देत होता. आणि ते या रंगजगतात, प्रस्थापित सो कॉल्ड रंगजगतात फार पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. कारण इथे ती सेल्फला म्हणजे स्वतःला पाहण्याची, स्वतःच्या त्या हॉलोनेसला शोधण्याची, सत्यापर्यंत पोहोचण्याची गरज किंवा मी म्हणेन पुढाकारच घेतला जात नाही. नाटक हे ऑलरेडी खोटं असतं, पण त्या खोट्यातलं खोटं दाखवणं हे मला वाटतं ह्या सो कॉल्ड जगतात घडतं. म्हणून ते आपल्याला फार चकाचौंध आणि झगमगाटीचं वाटतं. प्रत्येक येणाऱ्या नव्या पिढीला वाटतं की अरे, आपण या कलाक्षेत्रात पाऊल ठेवावं आणि हे खूप सुंदर जग आहे. पण त्या जगात नेमकं काय घडतं हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्या हॉलोनेसला भरलं ते म्हणजे थिएटर ऑफ रेलेव्हन्स या प्रक्रियेने. मला स्वतःमध्ये आधी मी स्वतः कोण आहे, माझा स्वतःचा शोध आधी सुरू केला. माझा स्वतःचा आवाज मला ऐकण्यास खूप प्रेरणा मिळाली आणि ती प्रेरणा ऐकून मी आता जगाला ती प्रेरणा देत आहे की आपणही स्वतःचा आवाज ऐकूया, कारण तो सत्याचा आवाज असतो. त्यामुळे नाटक मुखवटे चढवून करण्याऐवजी आम्ही मुखवटे काढण्यासाठी नाटकाचे प्रयोग केले. आणि अर्थात या नाटकात जी मी भूमिका करते मध्यम वर्गाची, एक मानसिकता आहे, शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. तर या मानसिकतेला आम्ही या नाटकात खोडलंय की शिवाजी असेल, सावित्री असेल, गांधी असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, तर ती मी आहे, माझ्या आत आहे, माझ्या आत ती प्रक्रिया सुरू आहे. आणि मग जेव्हा मी तो निर्णय घेते की मीच आहे माझ्या आयुष्याची सृजनकार, तेव्हा मी खऱ्या अर्थाने माझ्या आतल्या सावित्रीचा, माझ्या आतल्या बहिणाईचा शोध घ्यायला सुरुवात करते आणि मी माणूस म्हणून जगण्यास प्रेरित होते. तर या नाटकात माझी भूमिका आहे. आणि थिएटर ऑफ रेलेव्हन्समध्ये अनेक अशा नाटकांमध्ये मी सहभागी झाले. अनहद नाद, अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स हे नाटक असू दे, ज्या नाटकाने कलाकार म्हणून खूप बळ दिलं की आपण कुठल्याही वस्तुकरणात न अडकता कला साधना करावी आणि कलाकार आणि कलेला उन्मुक्त करावं. हे असू दे. अश्विनी नांदेडकरांचं गर्भ नाटक जे फार प्रसिद्ध आहे, त्यात मला भूमिका करायला संधी मिळाली, जे आपल्याच कोशाला तोडण्याची गोष्ट करते. लोकशास्त्र सावित्री, स्वतःतल्या सावित्रीचा शोध. गोधडी नाटक जे आपल्या मूळ संस्कृतीचा शोध घेत आहे आणि त्या संस्कृतीचा शोध म्हणजे जे निसर्ग आहे, विविध आहे, अशी संस्कृती आपल्या माणुसकीची संस्कृती आहे, हे आम्ही त्या नाटकात मांडतोय. राजगती असेल जे पॉलिटिकल कन्सायन्स जागवणारं नाटक आहे.
मग लहान मुलांचे विषय असतील, यूथचे विषय असतील, जेंडरचे विषय असतील, असे जवळजवळ डझनपेक्षाही जास्त नाटकं मंजूर सरांनी लिहिली, रचली. पर्यावरण हा विषय असेल तर माणूस हा एक मध्य किंवा केंद्रबिंदू पकडला तर त्याच्या भोवती फिरणारे जेवढे आयाम आहेत त्या सगळ्या आयामांवरती नाट्यप्रस्तुती आम्ही केल्या. आणि जेव्हा जेव्हा माणुसकीला त्याच्यासमोर आव्हान आलं, चॅलेंज आलं, तिथे तिथे थिएटर ऑफ रेलेव्हन्स उभं राहिलेलं आहे. वा, खूपच छान. म्हणजे खऱ्या अर्थानं रचनात्मक आणि सकारात्मक स्वरूपाची ही रंग चळवळ आहे, ही साधना तुम्ही लोक करतायत. मी सरांबद्दल पण खूपसं ऐकलं, ह्या चळवळीबद्दल ऐकलेलं आहे. किती संख्या साधारणतः नाटकांची सादरीकरणाची झालेली? प्रयोग क्रमांक आता हा कितवा आहे? लोकशास्त्र सावित्रीचे साधारण 100हून अधिक प्रयोग झालेत. पण मी म्हणेल की फक्त थिएटर, जे सो कॉल्ड थिएटर म्हटलं जातं, तर तिथेच आम्ही प्रयोग करतो असं नाही, तर अगदी तळागाळात जाऊन आम्ही प्रयोग केलेले आहेत. म्हणजे पनवेलपासून साधारण 20 मिनिटावर असेल, पण अशा ठिकाणी वीज नाही अशीही गावं आहेत, आदिवासी पाडे आहेत, तिथेही आम्ही हे प्रयोग केलेले आहेत. आणि त्याची जी आम्हाला त्या आदिवासी लोकांनीच प्रेरित केलं की आमच्या इथे येऊन प्रयोग करा. कारण आम्ही रिहर्सल करत होतो जंगलात जाऊन, कारण मोस्टली आमच्या तालमी ज्या असतात त्या आम्ही सोकळ एक 4 भिंतीत न करता निसर्गात करतो. तर तिथे त्या आदिवासी महिलांनी आमचं नाटक पाहिलं आणि त्यांचं असं झालं की अरे आमच्या पाड्यावर येऊन करा. तर मग आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला कसं घेऊन जाणार? तर त्यांनी एक रिक्षा बोलवून आम्हाला तिथपर्यंत घेऊन गेले, तिथल्या लोकांना बोलवलं आणि मग तिथे आम्हाला चहा पाजला आणि आम्ही तिथे नाटक सादर केलं. तर अशा प्रकारेही आम्ही त्याचे प्रयोग केलेले आहेत, अगदी तळागाळात जाऊनही आणि युरोपपर्यंतही केलेले आहेत. सो आम्ही पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत आणि युरोपमध्येही आम्ही नाटकाचे प्रयोग करत आलेलो आहोत. बरं सायली, मला सांगा की नेमकं म्हणजे अलीकडच्या ह्या सगळ्या आधुनिक जगातमध्ये आणि जागतिकीकरणाचे पडसाद किती खोलवर आणि भयंकर झाल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं त्या जाणीवेतनंच सरांनी सगळी पुढली ही रंगसाधना आणि हा रंग सिद्धांत मांडला आणि 3 दशकांपेक्षा जास्त ही चळवळ सुरू आहे. तर संवाद हरवत चाललेल्या या जगामध्ये तुम्ही लोक प्रेक्षकांशी संवाद करतात, म्हणजे सादरीकरणाचा प्रयोगाच्या अगोदरचा संवाद, ठिकठिकाणी जाणं, या नाटकाच्या निमित्तानं बोलणं बिलणं आणि नंतरसुद्धा आणि प्रयोगाच्या दरम्यान पण किंवा प्रयोग संपल्यानंतर पण तुम्ही प्रेक्षकांची 1 to 1 सुद्धा संवाद केल्याचं मला माहिती आहे. तर हे सगळं कसं जमतं? मुळात सरांनी आमच्यासमोर एक भूमिका मांडली होती, ती म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने आपण सगळेच होमोसेपियन आहोत. बरं. आणि नर आणि मादी ही आपली जात आहे विज्ञानाच्या दृष्टीने. राईट. पण त्या होमोसेपियन्समध्ये जो विवेक जागतो, तो विवेक त्याला मनुष्य करतो, माणूस करतो. आणि ती विवेक जागण्याची जी प्रक्रिया आहे ती ताकद कलेत आहे. कारण कला ही माणसाला माणूस करते आणि त्याच्या आतल्या त्या मनुष्यभावाला जागवते. तर ही पूर्ण सैद्धांतिक मांडणी थिएटर ऑफ रेलेव्हन्सची आहे. आणि मग त्याच मांडणीला आम्ही संवादाच्या प्रक्रियेत आणतो, कारण रंगकर्मी हे संवादाचे माणसं आहेत. त्यामुळे मग आम्ही काय करतो की जिथे जिथे आमचे प्रयोग असतात तिथे आम्ही एक 10 दिवस 15 दिवस आधी पोहोचतो आणि तिथल्या प्रत्येक माणसाशी संवाद करतो. आमच्या नाटकात एक संवाद आहे की माती प्लास्टिक झाली आहे, सिमेंट झाली आहे. तर आम्ही त्या भूमीत, त्या जागेत पोहोचून पाहतो की खरंच माणसाची माती अजूनही सुपीक आहे का, ती प्लास्टिक आहे, असंवेदनशील आहे. आणि जेव्हा आम्ही ती माती तपासायची सुरुवात करतो तर तिथे आमची भूमिका शेतकऱ्याची होऊन जाते. ती अशी की आम्ही ह्या संवादाच्या प्रक्रियेत ती जमीन नांगरतो. त्या प्रादेशिक जमिनीबद्दलही मी बोलते आणि व्यक्तीच्याही जमिनीला. आणि मग ती जमीन नांगरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर संवादातून आम्ही नाटकरूपी बीज त्या मेंदूत रुजवतो, त्यांच्या आत ते लावतो आणि मग तिथून विचारांचं रोपटं अंकुरित होतं. त्यांच्या आत तो भाव जागतो जिथे मनुष्य असण्याचं गोष्ट मी करते. तर ही संवादाची भूमिका आहे. आणि याने एक जाणवतं की
तांत्रिकदृष्ट्या आपण खूप जवळ आलो असं म्हणतात की मोबाईल्स, तंत्रज्ञान आपल्याला खूप जवळ घेऊन आलं, पण आम्ही पाहतोय की तेवढाच संवाद हरवत गेलेला आहे. होय. की माणसं माणसापासून दुरावलेली आहेत. एका घरात 4 जणं असतात, पण तिसऱ्याला माहीत नसतं की पहिल्याबरोबर काय होतं आहे. सो हा जो संवाद हरवत चालला आहे तो आम्ही पुन्हा या नाट्य प्रक्रियेतून रुजवतो आहे की चला बोलून तर बघूया, आणि संवादाने कितीतरी प्रश्न, समस्या, अडचणी दूर होतात हे निश्चित. त्यामुळे आम्हाला संवादावर पूर्ण विश्वास आहे. आणि नाटकानंतर ही परिसंवाद यासाठी की ही जे म्हणतात ना की रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक चौथी भिंत असते. होय. आम्ही ती भिंत संवादानेच मोडीत काढतो की आम्ही कलाकार प्रेक्षकांच्या जीवनात उतरतो, त्यांचे अनुभव, त्यांचं जगणं, त्यांचे सगळेच प्रश्न आम्ही समजतो. नाटकानंतरही त्यांना काय वाटलं हे जाणून घेतो. त्यामध्ये त्यांनी दगड द्यावं, फूल द्यावं, मोरपीस द्यावं, आम्ही ते सगळं स्वीकारतो. आणि येस, जे दगड आम्हाला मिळतात त्याने आम्ही माइलस्टोन बांधतो हे निश्चित. वा, केवढं सकारात्मक अशी मांडणी आहे. आणि खरोखरच आहे, म्हणजे नात्यांची वीण अलीकडच्या जगामध्ये ही उसवत चाललेली आहे आणि तुम्ही मात्र ती वीण अधिकाधिक संवादानं घट्ट करण्याचा सकारात्मक प्रयत्न करताय. सलाम आहे तुमच्या या सगळ्या गोष्टींना. माझा प्रश्न आता, पुढला जो प्रश्न आहे तो कोमल त्यांना असणार आहे. कसं आहे की पैशांचं गणित फार म्हणजे कठीण असतं नाही का. सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशांचं सोंग मात्र अजिबात करता येत नाही. तर हे फिनान्शियल मॅनेजमेंट तुम्ही लोक कसं करतात बरं? खूप सोपं आहे. की आपण कणिक मळतो, तर त्या कणकेत जेवढा मिठाचा प्रमाण असतं आपल्याला अर्थाचीही तेवढीच आवश्यकता असते. आणि ही रंगदृष्टी सुद्धा आम्हाला मंजुल सरांनीच दिली आहे. वा. तर झालं असं की आम्ही कलाकार म्हणून जगणार, पण अगदी तुम्ही जसं बोललात की पैशांचं सोंग नाही करता येत. पैशांची आवश्यकता आहे, पण ते आम्ही ठरवलं की आम्हाला किती आवश्यकता आहे, हा निर्णय आमचा होता. वैचारिक नाटकातच काम करायचं हाही निर्णय आमचा होता. कुठलंही कॉम्प्रोमाइज किंवा सॅक्रिफाईस न करता, किंवा महिलांसाठी ज्या टिपिकल भूमिका लिहिल्या जातात, सासू, सून, खलनायिका, ह्या आम्ही करणार नाही. वैचारिक भूमिका करून स्वतःच्या पाठीचा कणा ताठ ठेवून फक्त आणि फक्त विचारांचं काम पुढे न्यायचं, हा संकल्प आम्ही घेतला. आणि जेव्हा हा संकल्प घेतला तेव्हा पहिलं आव्हान तर आमच्या परिवाराचंच होतं की कसं, नाटक एक हाऊस म्हणून ठीक आहे, छंद म्हणून ठीक आहे, पण नाटकाने काही पोटपाणी चालत नाही ना. तुम्ही नोकरी करा, सेटल व्हा, हे आव्हानं आमच्या समोरही आली. पण आम्ही आमची नाटकाची चर्चा, रिहर्सल्स किंवा चाय पे चर्चा, हे असं आम्ही घरातल्यांपासूनच सुरुवात केली की चला आज घरी भेटूया. तर कधी अश्विनीच्या घरी, कधी सायलीच्या घरी, कधी माझ्या घरी, अशा आम्ही नाट्यचर्चा, आमचे रिहर्सल्स आयोजित करायला लागलो. आणि जेव्हा घरच्यांच्या कानावरती आमचे विषय पोहोचायला लागले तेव्हा कळलं की नाही, हे वेगळं आहे, हे युनिक आहे, आणि हे ते नाटक नाही आहे जे आत्तापर्यंत आपण पाहत आलो आहे. बरं. सो नाटक म्हणजे तेच असतं का, हा विचार किंवा ही संकल्पना घरच्यांच्या मनात सुरू झाली. आणि मग आपली मुलगी किंवा आपलं घरचं सदस्य एका चांगल्या मार्गावरती आहे हा विश्वास त्यांना बसला. त्या म्हणतात ना, घरचा संघर्ष संपला का आपण जग जिंकायला सुरुवात करतो. तर घरच्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की आता हे वैचारिक नाटक पुढे आणायचे आहेत, तर त्यासाठी बाबा आपल्यासाठी कोण नाटक लिहेल. वैचारिक नाटक कोणी लिहिणार नाही आपल्यासाठी, त्यासाठी आपल्यालाच तयार व्हावं लागणार. आणि त्यासाठी मंजुल सरांनी आम्हाला तयार केलं. शिवाय पैसे कोण गुंतवेल आपल्यासाठी याचीही आम्ही वाट बघितली नाही, कारण या 11 वर्षात आम्ही कुठलाही प्रोड्युसर आमच्यासोबत जोडला नाही. प्रोड्युसरची एक मानसिकता असते, या नाटकातनं मला किती फायदा होणार, माझा किती गल्ला भरला जाणार, ह्याच्यात न पडता आम्ही हा विचार केला की प्रोड्युसरचा एकतर्फी निर्णय नको, आम्ही कलाकार मिळून ठरवणार की आमचं नाटक कुठे प्रस्तुत होणार, त्याचं ध्येय काय असणार, त्याचे विषय काय असणार, ते कोणासाठी प्रस्तुत केलं जाणार, ह्याचे सगळे निर्णय आम्ही कलाकारांनी मिळून ठरवले. त्यामुळे एकावरतीच भार न पडता आम्ही सगळ्याच सावित्री म्हणून उदयास आलो. दुसरं, आम्ही कधीही सरकारी अनुदान घेतलं नाही.
कारण प्रत्येक नाटकातनं आम्ही सत्तेला प्रश्न विचारला आणि कलाकाराची ही मुख्य भूमिका आहे. सरकारला किंवा सत्तेला प्रश्न विचारणं ही कलाकाराची मुख्य भूमिका आहे. कलाकार हा मुळातच विद्रोही असतो. पण कलाकारांनी आत्ता म्हणजे सोकॉल्ड कलाकारांनी एक म्हणतात ना पाठीचा कणा विसरून गेले आहेत आणि सत्तेपुढे झुकतात. त्यामुळे ते अनुदानावरती किंवा राजश्रीत होऊन राहतात आणि म्हणून 25 प्रयोग झाले, 26 प्रयोग झाले, त्यानंतर ती संकल्पना पुढे जात नाही. आमचा मुख्य हेतू हाच आहे की सरकारकडनं अनुदान किंवा सत्तेकडनं अनुदान न घेतल्यामुळे आम्ही पुढे गेलो. तिसरं, आम्ही कुठलेही प्रायव्हेट स्पॉन्सरशिप्स, डोनेशन्स हे स्वीकारले नाही. कारण तत्त्व स्पष्ट होतं सर, दारूबंदीवर नाटक करायचं आहे तर आम्ही दारू विकणाऱ्या कंपनीजकडे जाणार नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या प्रेक्षकांनाच आधार बनवलं आणि त्यांना संकल्पना शेअर केली, त्यांना भूमिका मांडली. ज्यांना वाटलं की आम्हाला या संकल्पात आपला एक खारीचा वाटा द्यायचा आहे त्यांच्याकडनं आम्ही नाटकाचा तिकीट दर एवढाच सहयोग शुल्क घेतला आणि त्यांना आम्ही या वैचारिक चळवळीत सहभागी केलं. याने काय झालं, माणसं जोडली गेली, नाटक पुढे गेलं, रंगभूमी पुढे गेली आणि रंगभूमीने आम्हा कलाकारांनाही पुढे आणलं. रसिक मित्र हो, मगापासून आपण या सावित्रीच्या लेकींशी खरं तर छानपैकी गप्पा करतोय आणि हा प्रवास आणि त्यांचा अनुभव कथन जे आहे ते पण ऐकतोय. मला तुमचे जे गुरु आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी एका वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रामाणिक कसोशीनं प्रयत्न केलेला आहे असे भारद्वाज सरांबद्दल मला त्यांची प्रोसेस कशी असते, ते विचार कशा दिशेने करतात आणि नाट्यबीजं कशी रोवली जातात नेमकी, त्याच्याबद्दल मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल प्लीज. नक्कीच. रंगचिंतक मंजुल भारद्वाज Yes, असं yes, आम्ही yes, yes. नेहमी म्हणतो. बरं. कारण चिंतन म्हणजे विचार करणं ही माणसाची खरी ओळख आहे. कारण सर नेहमी एक उदाहरण देतात की पशूंमध्ये आणि आपल्यामध्ये सर्वात मोठा फरक आहे तो विचार करणं. कारण संवेदना तर पशूंनाही आहे, पण विचार करणं जिथे थांबतं तिथे आपण माणूस या प्रक्रियेत नाही राहत. आणि तिथे सरांची भूमिका सुरू होते की विचार करणं म्हणजे नेमकं काय, आणि ते प्रत्येकाला ही जाणीव करून देतात की तुम्ही एक माणूस आहात आणि विचार करणं ही तुमची शक्ती आहे. आता मला त्यांचं एक एक्झाम्पल खूप आठवतं आहे की त्यांनी ना 50,000 बालमजुरांना शिक्षणाकडे वळवलं आहे, तेही थिएटरच्या माध्यमातून. त्यांनी त्या मुलांना जे बालकामगार होते, बालमजूर होते, त्या मुलांना नाटकाच्या माध्यमात आणलं आणि त्यावेळी त्या मुलांना कळलं की जो मालक मला रोज मारतोय तोच मालक मी नाटक केल्यानंतर टाळ्या वाजवतोय. आणि त्या मुलांनी प्रिन्सिपल्स किंवा शाळेमध्ये जाऊन उभे राहिले आणि ते म्हटले की आम्हाला शिकायचं आहे, आमच्याकडे पैसा नाही आहे, आणि त्या मुलांना त्या शाळेत ॲडमिशनही मिळाले. तर ही जी प्रोसेस आहे ती विदाऊट कुठल्या सरकारी अनुदान किंवा याच्याशिवाय ती प्रोसेस उभी राहिली आणि 50,000 बालमजूर शिक्षणाकडे वळवले. तर ही त्यांची एक ओळख आहे आणि तिथून त्यांनी जी सुरुवात केली आहे. तर त्यानंतर त्यांनी युरोपमध्ये वेगवेगळे प्रशिक्षण किंवा त्यांची जो नाट्य सिद्धांत आहे, जसं आपण म्हणतो की खूप मोठी मोठी नावं आहेत, बर्टॉल्ट ब्रेख्त वगैरे, त्या पलीकडे जाऊन त्यांनी म्हणजे त्या सगळ्याचा अभ्यासही केला त्यांनी, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी भारतभूमीतनं थिएटर ऑफ रेलेव्हन्स ही फिलॉसॉफी जन्माला घातली आहे. कारण एक आहे की इकडचे आपले जे नाटककार आहे त्यांचं असं होतं की अरे आपण हॅमलेट करू, आपण हे करू, आपण बाहेरचे जे नाटककार आहेत त्यांचा अभ्यास करू, पण आपल्या भारतभूमीतनं उपजत नाही आहे ना. तर तिथे ते हे स्टँड घेतात की नाही, आपल्या भारतभूमीतनं ते उपजायला हवं, आणि त्यांनी थिएटर ऑफ रेलेव्हन्स तसं सुरू केलेलं आहे. किती छान. म्हणजे नाट्यतंत्राच्या मागे फारसं न धावता आणि या चळवळीला बाजारू स्वरूप न देता जे मनापासून वाटतं की माणूस म्हणून ह्या सगळा पुरस्कार या मानवतेचा केला पाहिजे आणि त्या कल्याणासाठी हे सशक्त माध्यम जे आहे नाटकाचं ते आपण वापरूया, हाच मुळात विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याला लागणाऱ्या सगळ्या कुबड्यांना त्यांनी ॲक्च्युली दूर केलं. क्या बात. कारण एक आहे की नाटक करताना आपण हे सोपं नसतं बरं. अगदीच नाटक करताना खूप मोठे मोठे सेट्स हवे, खूप मोठे मोठे लाऊड म्युझिक हवं किंवा हे हवं, तर त्या सगळ्या कुबड्यांना त्यांनी बाजूला केलं आणि त्यामुळे नाटकाचे विषय हीच त्यांची एक ताकद ठरली
कारण तुमचा विषय, तुमची दृष्टी जी प्रेक्षकांना समजते तेच खरं ॲक्च्युली नाटक आहे ना. आणि ते म्हणतात आहे की नाटक हे रंगमंचामध्ये नाही तर प्रेक्षकांच्या मेंदूत घडत असतं. नक्कीच. आणि ती त्यांची भूमिका आहे. येत्या 9 मार्चला सायंकाळी 6 वाजता भैयासाहेब गंधे हॉल जळगावला लोकशास्त्र सावित्री या आपल्या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग आहे. तर तुमच्यापैकी मला नक्कीच एक त्या नाटकातले तुमच्या भूमिकेच्या संदर्भात ती झलक, मग ते गाणं असेल, तुमचा संवाद असेल, ती आमच्या या रसिक मित्रांसाठी आम्हाला ते बघायला आणि ऐकायला पण आवडेल. त्याच्याने आपण सांगता करूया. आणि आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या समस्त टीमच्या वतीनं मी आपल्या सगळ्या संकल्पपूर्तीसाठी आणि येणाऱ्या भविष्यासाठी मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण आता तुमच्या गाण्यानं ह्या छान रंगलेल्या अशा गप्पांची आपण सांगता करूया. त्याच्या अगोदर आपण अपील पण करा रसिक मित्रांना, प्रेक्षक म्हणून तुम्ही या म्हणून, आणि नंतर गाण्यांची झलक. नक्कीच. तर जळगावकर या बहिणाईच्या भूमीत आम्ही घेऊन आलो आहोत नाटक लोकशास्त्र सावित्री. चला हा मानवतेचा हुंकार आणि समतेचा यलगार करूया या आपल्या भूमीमध्ये. थिएटर ऑफ रेलेव्हन्स प्रस्तुत नाटक लोकशास्त्र सावित्री. लेखक आणि दिग्दर्शक मंजुल भारद्वाज. येत्या शनिवारी म्हणजेच 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजता भेटूया भैयासाहेब गंधे नाट्यगृहामध्ये. या सावित्रीनं बरं नाही केलं ग बया. आता असं केलं तरी काय तिनं? वय आणि ही सावित्री हाय तरी कोण? अरे सांगते सांगते सांगते. या सावित्रीनं बरं नाही केलं ग बया. इन बाईला शिक्षित केलं ग बया. हिन बाईला शिक्षित केलं ग बया. हिन बाईला शिक्षित केलं ग बया. हो. वा, सुरेल. मला असं वाटतं की रसिक प्रेक्षक ही गाण्यांची झलक ऐकून आणि पाहून नक्कीच भैयासाहेब गंधे हॉलमध्ये येतील, मोठ्या संख्येने येतील. त्यांनी यावं असं मी सुद्धा आमच्या मल्हार कम्युनिकेशनच्या वतीनं आवाहन करतो. आपण आलात, फार छान गप्पाटप्पा झाल्या, छान संवाद आपण साधला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार. धन्यवाद.